केतन आहेत, DJ साजन आहेत आणि DJ जितू आहेत. बघा काय आज योगायोग आहे. सर्व मित्र एकत्र आलेत. काहीतरी प्लॅनिंग असेल आणि प्री प्लॅन असेल. चला मॅच ऑन करा. लवकुश ब्रदर्स नेरे आणि स्पीड सूर्या ग्रुप नेरे. परफेक्ट नियोजनाचा बादशाह सचिन ठाकूर आपली प्रतीक्षा करतात. तर आपण लगेच संपर्क साधा. धन्यवाद. ऐकूया आपण आदित्यांना. थँक्यू व्हेरी मच. तर प्रथमतः टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं आई इलेव्हन कोण संघाने इथे मात्र आव्हान दिलं आहे. साई रक्षा इलेव्हन आई गावदेवे कोपरोली संघाला फलंदाजीचा दिलाय आव्हान. कोणत्या प्रकारचा खेळ होईल, कोणता माइंडसेट असेल दोन्ही संघांचा, चांगली चुरशीची लढत जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला कोण आणि एका बाजूला कोपरोली, चांगली लढत जरूर पाहायला मिळेल. दोन्ही बलाढ्य संघ आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी आणि आपल्या प्रतिष्ठेसाठी केलं असताना पाहायला मिळतील. तर सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते. कर्मवीर आणि धर्मवीरची जोडी रोशन पाटील अविनाश सोमवंशी आपल्याला पाहायला मिळते. तिथे मात्र सलामीची जोडी मैदानात जरूर पाहायला मिळते. दोन फलंदाज इन ऍक्शन जरूर पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळेल. तिथे मात्र पहिले षटक उचलण्यासाठी असणार गोलंदाज तयार. आकाश मात्रे एक वेगवान गोलंदाज कोण गावातून आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईकला फलंदाज असणारे अविनाश, नॉन स्ट्राईकला रोशनला आपण पाहू. इथे मात्र दोन फलंदाज कर्मवीर धर्मवीरची जोडी. पहिला चेंडू घेऊन असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. आकाशला आपण पाहू. इथे मात्र पहिला चेंडू लेटकटची नजाकत दाखवायचा प्रयत्न होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक असतील कुठल्याच प्रकारची चुकी न करता तिथे मात्र पहिल्या चेंडूवर संघाचं अकाउंट ओपन केलंय. एक धाव फलकावर जरूर पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर संघाचा श्री गणेश केलाय. पहिल्या चेंडूवर इथे मात्र संघाचं अकाउंट इथे मात्र ओपन झालेलं पाहायला मिळेल. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल रोशन पाटील, एक आठीटर फलंदाज. यंदाच्या हंगामामध्ये फुल फॉर्म मध्ये असलेला फलंदाज जरूर पाहायला मिळतोय. पाहूया पण कोणत्या प्रकारची खेळी असणार. इथे मात्र फटका जरूर हवेत केलाय. हाफ चान्स जरूर असणारे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. कुठल्याच प्रकारची चुकी न करता पहिला दे धक्का लागत असताना कोपरोली टीमला आपल्याला पाहायला मिळेल. पहिला हादरा रोशन पाटील. बॅक टू द पव्हिलियन. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल रोहित पाटील. एक धाव एक विकेटचा पतन. पुन्हा एकदा असणार आकाश तयार. आकाश मात्र आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर. या चेंडूला सन्मान दिला तिथे आपल्याला पाहायला मिळेल. या चेंडूवर मिळणार चोरटी सिंगल आणि या सिंगल निशीर धावफलक पुढे सरसावेल हळूवार गतीने. इथे मात्र धावा होतील तब्बल 2.
या चेंडूवर मिळणार सिंगल आणि सिंगल निशीर धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 3 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जरूर पाहायला मिळते. आकाश मात्रे फटका जरूर मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता तिथे मात्र चेंडूची अडवण होईल. काही कमालीची गोलंदाजी जरूर पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजीचा भेदक मारा आकाशच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकांना इथे मात्र फलंदाजांना जकडून ठेवण्याचं काम त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजीचा भेदक मारा करत असताना फलंदाजांना मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. मोठ्या फटक्यापासून इथे मात्र दूरवर ठेवलंय. पुन्हा एकदा असणार आकाश तयार गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र बॅटची एज जरूर होती. हा बॉल येणार तिथे आपल्याला पाहायला मिळेल निर्धाव आणि या निर्धाव चेंडू निशीर. षटक क्रमांक 1 समाप्त आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 4 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. तर यापुढची जबाबदारी देऊ आपण रोशनदादा पाटील यांच्याकडे वळू आपण. तर सन्माननीय आमचे पाहुणे राजेश काकडे साहेब बेलपाडा यांचे इथे शुभ आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांना मी विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं. राजेशजी काकडे साहेब बेलपाडा आपलं सहर्ष स्वागत. या ऐकूया पुन्हा एकदा आपण आदित्यांना. धन्यवाद. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 4 जरूर आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं षटक उतरण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय मात्रे. अक्षय मात्रेवर दिलेली जबाबदारी पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला. पहिले षटक हाताळलं आकाश मात्रेने. इथे मात्र चांगली कामगिरी केली. फक्त 4 धावा खर्च करत असताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार अक्षय तयार गोलंदाजी ट्रॅकवर पहिला चेंडू घेऊन. इथे मात्र फटका जरूर चांगला केला होता. क्षेत्ररक्षक असतील तिथे मात्र कुठल्याच प्रकारची चुकी न करता फलंदाजाला मात्र परतावं लागेल. अजून एक धक्का लागत असताना आपल्याला पाहायला मिळेल कोपरोले टीमला. लहू पाटील प्रसिद्ध उद्योजक नेरे आणि फायर ब्रिगेडचे सरकारी ऑफिसर्स आहेत अंकुश पाटील. फायर ब्रिगेड ऑफिसर नागोटणे ऑफिसमध्ये कार्यरत असतात आणि त्यांनी एक विशेष प्राइज दिले जे प्रत्येक मग बैलगाडा शर्यती असो क्रिकेटच्या स्पर्धा असो आणि बोनशेचे आमचे सॉरी रामदास फडके जे मामा आहेत बघा जे शेंगदाण्याची विक्री नेहमी करत असतात. अगदी प्रचंड मेहनत असते आणि त्या मामानं त्यांनी 500 रुपयाचं प्राइज दिलेत. त्यांचं मी धन्यवाद देईन आणि मी आयोजक कमिटीच्या वतीनं नामदेव मामांचं इथे सन्मान होणार आहे जे शेंगदाण्याची विक्री करत असतात आणि शेंगदाण्याला गरिबांचे काजू आणि राष्ट्रीय चाकणा सुद्धा म्हटलं जातं आणि त्या मामांचा इथे सन्मान होईल आणि आयोजकांची अशी फरमाईश आहे का त्यांचा एक डायलॉग झाला पाहिजे. हॅलो आटली ना बाटली ना बोनाराची चेटी झटक्यान सुटली. 1 ना 2 इतरी ना कोण. कलिंगर कलिंगर लाले मामाचं हाले. कलिंगर लाले मामाचं हाले. 1 ना 2 इतरी ना कोण. 11 ना 12 ना मनाना रातभर हारा. धन्यवाद. तर कमिटीच्या वतीने त्यांचा सन्मान करणार आहोत. मी अमय शेठ यांना विनंती करेन. मॅनेजमेंटने आम्हाला सांगितले का आपण त्यांच्या प्रचंड मेहनतीसाठी त्यांना कॅश प्राइज दिले आणि त्यांचा इथे सन्मान होतोय. तर जाऊया आपण मैदानाकडे. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 6 धावा धावफलकावर. 2 बॉलचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. धावसंख्या 6 जरूर आपल्याला पाहायला मिळेल. चांगली फटकेबाजी करावी लागेल. दूरवर राहिला इथे मात्र कोपरोली संघ उच्चांक गाठावा लागेल. इथे मात्र चांगला फायटिंग टोटल स्कोअर इथे मात्र गाठावा लागेल. उभारून ठेवावं लागेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय मात्रे.
चांगल्या बॉलची सांगता होत असताना जरूर पाहायला मिळेल पंचांचा इशारा बॉल असणारे वाईड आणि या वाईड निशीर अतिरिक्त दावे निशीर धावफलक पुढे सरसावेल धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 7 धावा धावफलकावर 7 रन्स ऑन बोर्ड जरूर पाहायला मिळतील. तिथे मात्र पुन्हा एकदा फटका जरूर सजवला गॅप मध्ये चेंडू एक्झिक्यूट जरूर झालाय तिथे मात्र चेंडूची हा बॉल मात्र थांबणार नाहीये. या चेंडूवर मिळतील 4. अंशु मंडप डेकोरेटर्सचे प्रॉपर सन्माननीय शिवाजी पाटील सांगटोली मिसाळ ग्रुप महाराष्ट्र यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार एकूण 1000 आणि प्रत्येक षटकारासाठी कोपरली संघासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि कॉमेंट्री बॉक्स साठी अगदी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आपलं मनपूर्वक आभार. या 4 धावेनिशीर धावफलक पुढे जाईल धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 11 धावा धावफलकावर. धावसंख्येला वेग दावा लागेल या फटक्यांची खेळी करावी लागेल. पुन्हा एकदा असणार अक्षय तयार. पुन्हा एकदा इथे मात्र चांगल्या चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळेल लेग बायच्या स्वरूपात धाव मिळेल 1 पंचांचा इशारा येईल या 1 धावेनिशीर धावफलक पुढे जाईल 12 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. इथे मात्र चिकाटीची गोलंदाजी करत असताना आपल्याला गोलंदाजांना पाहू सुरेख गोलंदाजी कोण संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. टिचून मारा करत असताना सुरेख गोलंदाजीचा भेदक मारा करत असताना पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र पुन्हा एकदा फटका सजवलाय क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील तिथे मात्र चेंडू येतील कुठल्याच प्रकारची चुकी न करता या चेंडूवर मिळणार फक्त सिंगल आणि या सिंगल निशीर धावफलक जाऊन पोहोचेल 13 धावा धावफलकावर. 13 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. चांगली लढत पाहायला मिळते आपल्याला. एका बाजूला कोण संघ असणारे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते कोपरोली संघ. दोन्ही बलाढ्य संघ आपल्या अस्तित्वाची लढाई इथे मात्र खेळत असताना दोन्ही संघाला पाहू इथे मात्र चांगला फायटिंग टोटल स्कोर उभारून ठेवावं लागेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. फटका जरूर चांगलाय तिथे मात्र क्षेत्ररक्षक कोणी नसणारे हा बॉल जाणार दन 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 करत 4 धाव्यांसाठी. आदित्य पाटील वाजे पा आपण पाठोपाठ चांगले फटके यायला आता सुरुवात झाली. आक्रमकतेने खेळत असताना काढो अविनाश सोमवंशी अगदी सुरुवातीचा काढो अगदी अलीकडचे काही चेंडू शांत होता परंतु आक्रमकतेने अगदी हा चौकार 4 रन्स येत आहेत. आकाश माते विरोधात पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉल वरती अगदी दांडगा फटका खेळलाय. 21 धावा धावपटलामध्ये 2 गड्यांचा खात्मा टीम कोपरली संघाच्या माध्यमातून. पुन्हा प्रहार केलाय परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सीमा रेषे नजीक चांगला असा झेल तिथे पकडला जातो. कोण संघाचा काढू मनीषच्या माध्यमातून हा मनमोहित करणारा झेल लागतोय पहिला दे धक्का. झटके इथे लागतायत अगदी अविनाश त्यानंतर रोशन पाटील रोहित असे मातबर काढो बॅक टू द पवेलियन जाताना पाहायला मिळत आहेत.
या गोलंदाजाच्या मार्फत i11 कोण संघ एक दर्जेदार गोलंदाजीची आखणी करतो, तर समोरील संघ पाहायला मिळतो साई रक्षा ट्रान्सपोर्ट्स आई गावदेवी कोपरोली या संघ. अगदी पहिल्या 2 चेंडूमध्ये आपण एक विकेट एक चौकार हे आपण गणित पाहिलं. नवीन आलेला काढो कुलदीप पाडवी अगदी पप्पूचा वापर केलाय. तर नक्कीच रोशन बघा नितीन पाटील यांचे बंधू आहेत जितू पाटील DJ जितू. जर नितीन पाटील यांनी अर्धशतक ठोकलं तर त्यांच्याकडून 5,000चं कॅश प्राइज असणार आहे. सिद्धू 11 कैरे आणि निहाल एंटरप्राइजेस VR CC बेलपाडा आपल्याला रिपोर्टिंग करायचं आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. नक्कीच इनिंग ब्रेक मध्ये तात्काळ टॉस केला जाईल, परंतु फलंदाज आक्रमकतेने खेळत असताना बाहुबली फटका हा खेळलाय जिथे 4 रन्स वेगाने चौकार येतो आणि या 4 न सांगी कोटा अगदी पुढे वेगाने मार्ग सोडताना पाहायला मिळेल. एकूण धाबा पुस्तकावरती 25. अगदी जबरदस्त गुणसंख्यांक लेखन कांचनजी पालकर सर केवल यांच्या माध्यमातून उत्तम दर्जाचं गुणसंख्यांक लेखन इथे साध्य केलं जातं. DJ सौरभ, DJ सतीश मोरिया, DJ साऊंड सिस्टीम वाजे यांचा आपण प्रामुख्यानं दबदबा पाहू शकता या परिभागामध्ये. प्रहार करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, परंतु एक धाव परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. लेग बाय स्वरूपामध्ये ही धाव इथे अंकित केली जाते. 5 सिंगल डबलला सुद्धा प्रामुख्याने महत्व दिलं जातं. समोर फलंदाज स्ट्राईक रोटेट होतीये आणि समोर पाहायला मिळेल नितीन पाटील ज्याच्या बॅटमधून 2 चौकारांचा साज राहिलाय. नितीन पाटील बैलगाडा शर्यतीमध्ये सुद्धा आपण नेहमीच तो अग्रेसर असतो. मग निश्चितच नेरे संघातील नेहमीच प्रेक्षक त्याच्यावरती बक्षिसांची खैरात करतात. हलवार पद्धतीने हा फटका खेळला, एक धाव प्राप्त केली जाते. स्ट्राईक सातत्यानं रोटेट केली जाते. पाहुणा वर्ग सातत्यानं या स्पर्धेमध्ये येतो. पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं ग्रामस्थांचं मनपूर्वक स्वागत. धावा पुस्तकावरती 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 गडी बाद, एकूण धावा 27. तर बघा नेक्स्ट मॅचचं रिपोर्टिंग करायचं. मी पुन्हा एकदा विनंती करेन सिद्धू 11 कैरे आणि त्यांच्या विरुद्ध निहाल एंटरप्राइजेस VR CC बेलपाडा आपल्याला रिपोर्टिंग करायचे. 27 धावा झाल्या, 3 षटकं संपली. नितीन पाटील याच्यासाठी DJ जितू कोपरोली त्यांचे बंधू आहेत. अर्धशतकासाठी 5,000 आणि प्रत्येक षटकारासाठी शिवाजी पाटील सांगटोळीचे उद्योजक मिसाईल बैलाचे मालक यांच्याकडून 500 रुपये. हॅट्रिकसाठी 1,000. शायनर ग्रुप नेरे यांच्याकडून नितीनला सलग 2 षटकार 500 रुपये. आणि याच दरम्यान आपण पाहतोय काही दिवसापूर्वी रायगड जिल्ह्यातील मानाची स्पर्धा जी यशस्वीरित्या संपन्न झाली. आपण पाहिलं होतं क्रिस्टल ट्रॉफी आणि 3 बाईक एक दर्जेदार स्पर्धा जरूर आपण इथे पाहिली. आणि त्या स्पर्धेचे आपण पाहिलं आयोजक आपण पाहतोय स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकाचे आयोजक विजय शेठ ठाकूर यांचे इथे आगमन झाले आणि त्यांचे चिरंजीव कुमार स्मित विजय शेठ ठाकूर यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं. धन्यवाद. कोण संघाच्या गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. निमय नितीन पाटील ग्रामस्थ मंडळ कोण यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज. पाठोपाठ 3 विकेट करणाऱ्या गोलंदाजाला 1,000 रुपयाचा कॅश प्राइज. चतुर्थ षटकातील हा आपण पहिला चेंडू पाहतो. अनिकेत म्हात्रेवरती प्रहार केलेत. अनिकेत म्हात्रे बायकरमॅन काढो आणि त्याच्या समोर अगदी बायकरमॅन नितीन सुद्धा क्रिकेट किंग स्टार खेळी त्याच्या माध्यमातून सध्याच्या घडीला अवगत केली जाते. अगदी बेधुंद पद्धतीचे फटके त्याला खेळायचे. काहीशी शांत धावसंख्या गुणतालिकेवरती सध्याच्या घडीला पाहायला मिळते. गोलंदाजी धाकट राहिली. मग आकाश माद्रे अक्षय माद्रे पुन्हा एकदा आकाशनं चांगले षटक हाताळलं आणि या षटकादरम्यान अनिकेत माद्रे एक धाकड गोलंदाजी करण्याच्या इराद्यानं गोलंदाजीची आखणी करतो. अगदी स्लोअर चेंडू सफर केलाय. डॉट बॉलची इथे समाप्ती पाहायला मिळते आणि इथे पंचानं चॅलेंज केले, अगदी रेफर केले. व्हाईट बॉल आहे की नाहीये याची कंट्रोल रूम मध्ये पूर्णपणे पाहणी केली जाते. 24 लाईव्ह इव्हेंटचा कॅमेरावर खूप देखणं राहिले आणि त्यानंतर आमची त्रिमूर्ती ऑफिशियल पंचांची भूमिका सुद्धा या स्पर्धेमध्ये खूप देखणी पाहायला मिळते. ज्याच्या जोरावरती अगदी या स्पर्धेला एक वेगळी क्रेज पाहायला मिळते. पाण्याची मागणी केली जाते.
इट्स अ फर डिलिव्हरी. सुरक्षितरित्या हा चेंडू हाताळलाय, परंतु इथे मैदानामध्ये पाण्याची मागणी केली जाते. ड्रिंक बॉय किंवा राखीव खेळाडू पण तात्काळ मैदानामध्ये पाणी घेऊन जायचंय. खेळाडू कक्षमधून डायरेक्टली परमिशन आहे, आपण आपला खेळाडू पाणी घेऊन जाऊ शकतो. टीम कोपरोली. ग्रामपंचायत कर्मचारी अधिकारी अगदी पनवेल तालुक्यावरती ज्यांचा आपण डंका पाहतो आणि खरं तर नाता करत सन्माननीय कोण गावचे यशस्वी उद्योजक यशस्वी आयोजक अगदी या स्पर्धेला एन्जॉय करतायत मंचकावरून. त्यांच्या माध्यमातून निश्चित आमच्या आयोजकांना आणि टीम कोणला इथे मनस्वी इथे शुभेच्छा दिल्या जात आहेत. धावसंख्येला काहीशी रोख लागली. 29 वरती 3 अशी स्थिती पाहायला मिळते. साई रक्षा 11 आई गावदेवी कोपरोली या संघाच्या माध्यमातून. सन्माननीय संतोष शेठ पाटील एक गोल्डन नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून नेहमीच कोपरोली संघासाठी एक चांगलं पाठबळ असतं. नेहमीच मोटिवेट करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पाहतो. मग आमदार चषक कोपरोलीच्या स्पर्धेमध्ये अगदी त्यांनी एंट्री टाकली आणि ते गुलालाचे मानकरी सुद्धा ठरले होते. एक ऐतिहासिक कामगिरी त्या स्पर्धेमध्ये स्वतःच्या घरच्या माध्यमावरती या संघाने डंका वाजवला होता. अर्णव मैदान दणानून सोडलं होतं आणि आता एक चांगला सूर गवसलाय. नवीन सुरवाल मैदान गाजवत असताना नितीन पाटील ठोकतोय षटकार. स्पर्धेचे आयोजक नाता घरत यांचे इथे आगमन झाले आणि ग्रामपंचायत कर्मचारी पनवेल तालुक्याचे ते संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. कैरी संघ इथे आलाय. नितीन आक्रमकतेने खेळतो. धावा वेगानं पुढे मार्गस्थ होत आहेत. लॉंग ऑफ कडे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. जीवन त्या ठिकाणी सज्ज होते. अगदी संघाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न फिल्डिंगच्या माध्यमातून साध्य होतो. अलीकडचा फटका पाहिला अगदी डीप मिडविकेटच्या डोईवरून अगदी मंचकाकडे सलामी ठोकणारा हा दमदार फटका खेळला होता खेळाडू नितीन पाटीलनं. नितीनच्या माडमधून धावा सातत्यानं बरसतायत. त्याला साथ देतो कुलदीप पाडवी. अगदी पप्पून सुद्धा 3 चेंडूमध्ये 4 धावसंख्येचं योगदान दिले आणि या मध्यमक्रमी फलंदाजांकडून चांगली भूमिका इथे साध्य केली जाते. काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगला असं झेल कन्वर्ट झालाय. मनीष मातेच्या माध्यमातून हा अगदी दुसरा झेल पकडलाय. वरती 4 गड्यांचा आपण खात्मा पाहतो. साई रक्षा ट्रान्सपोर्ट्स आई गावादेवी कोपरोली संघ अगदी 37 धावसंख्येवरती पोहोचलाय. 2 संघांचा विचार केला दोन्ही संघांकडे मातबर गोलंदाजांचा भरणा पाहतो आणि हे पाहता अगदी उत्तरार्धामध्ये एक रोमहर्षक लढतीचा आगाज क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. परंतु चतुर्थ षटकार दरम्यान अनिकेत मात्रे एक ऑलराऊंडर खेळाडू आपली धमक दाखवतो. आपल्याच फॉलोथ्रू चेंडू अडकवण्याचा प्रयत्न. एक धाव इथे प्राप्त केली जाते. अगदी या षटकातील उत्तमरित्या आपण कार्य पाहिलं आणि अशा रीतीने 4 षटकांच्या खेळीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा पाहायला मिळत आहेत. धावपटलावरती 4 गडी बाद 38. आज सतीश आहेत, सौरभ आहेत आणि रोशनभाई बघा आज डीजे केतन आहे, डीजे साजन आहेत, डीजे जीतू सर्व डीजेचा मित्र परिवार आज एकत्र झालाय. कदाचित त्यांचा गेट टुगेदर असेल. नक्कीच एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंत आणि त्या दर्जाचा काहीसा माहोल आज डीजे कक्ष मध्ये पाहायला मिळतो. आणि सन्माननीय विजय शेठ ठाकूर, सन्माननीय
पाहुण्यांचे शुभाग होईल. खरं तर या लढतीला या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून एन्जॉय केलं जातं. स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक आकुर्ली नुकताच या डे नाईट स्पर्धेचं आपण दमदार असं आयोजन पाहिलं वाकडीच्या मैदानावरती. ते सुद्धा अगदी या लढतीला एन्जॉय करतायत. आपले मनपूर्वक स्वागत. या परिभागामध्ये एक उत्तम दर्जाचं आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. मग विगरच्या नाईट स्पर्धा असतात, विगरच्या डे स्पर्धा पाहतो, कोपरुलीची स्पर्धा, वाजे अशा नामांकित स्पर्धेचा आगाज या परिभागामध्ये पाहतो. वाकडी, मोरबे, त्यानंतर आकुर्ली, केवाले, नेरे अशा नामांकित स्पर्धा या परिभागामध्ये सातत्याने पाहतो. आणि सध्याच्या घडीला नेरे दुंद्रे विभाग ही असोसिएशन एक चांगलं काम करते. गोलंदाज तयार. ओहो, अति वेगाचा हा चेंडू, परंतु लेंथला पाहिलं जाईल. व्हाईट बॉलची ती समाप्ती पाहायला मिळते. धावा अगदी कासव छाप पद्धतीनं पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावा संख्या 39. अगदी स्लॉगरचं षटक अगदी भारी आहे आणि या षटकादरम्यान एक चांगल्या जबाबदारीनं धावा बनवण्याचा काहीसा मनसुबा पाहायला मिळतो. टीम कबड्डी संघाच्या माध्यमातून समोर खेळाडू सज्ज असताना मंगेश ठाकूर 2 चेंडू खेळलाय, 1 धाव त्याच्या बाळमधून, परंतु बिना दिवाळीचे रॉकेट आपल्या भात्यातून सफर करावे लागतील कोण संघाविरोधात. ओहो, अगदी वेगळं पण साध्य करण्याचा प्रयत्न होता, उचली प्राप्त झाली आणि त्यानंतर अगदी लागतोय करारा दे धक्का. चेंडू काहीशी उसळी ही प्राप्त केली जाते आणि त्यानंतर अगदी खेळाडू मंगेश ठाकूरला मात्र बाद व्हावं लागेल. चांगल्या दर्जाच्या स्पर्धा या परिभागामध्ये सातत्याने घडताना पाहायला मिळतील. अशीच एक स्पर्धा तुमच्या भेटीला त्यांना पाहायला मिळेल. साई स्टार क्रिकेट संघ विहीगर आयोजित श्री विलासदादा नारायण फडके रायगड जिल्हा परिषद व ग्रामस्थ मंडळ चषक विहीगर ही स्पर्धा तुमच्या अगदी भेटीला येताना पाहायला मिळेल. प्रकाश झोतातील नाईट क्रिकेटचे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, परंतु अति उसळी इथे प्राप्त पाहायला मिळते आणि हे पाहता अगदी वाईट बॉल इथे घोषित केला जातो. नवीन खेळाडू आलाय प्रथमेश पाटील, या फलंदाजाचा इथे वापर केलाय. साई रक्षा ट्रान्सपोर्ट्स आई गावदेवी कोपरोली या संघाच्या माध्यमातून. धाबा सद्यस्थितीला 40 पाहायला मिळतात. 5 गडी बाद ही आपण स्थिती पाहू शकता, परंतु अटके पार झेंडे रोवणं गरजेचं असताना अजून एक विकेटचं पतन आणि इथे खेळाडू बाद होतोय प्रथमेश पाटील. आपण जोडी पाहिली. अविनाश सोमवंशीनं चांगला खेळ साकार केला. 6 चेंडू मध्ये 7, परंतु त्यानंतर अगदी रोशन पाटील भोपळ्यानं फोडता तंबूच्या दिशेनं परतणं हे काहीसं धोक्याचं तंत्र अवगत केलं आणि त्यानंतर नितीन पाटीलनं संघाला सावरण्याचं काम हे केलं आणि त्यानंतर अगदी नवीन खेळाडू आलाय बबली. नक्कीच या खेळाडूला कमालीची खेळी इथे साध्य करायची. या पहिल्या पूर्वार्धातील अगदी अजूनपर्यंत 3 चेंडूंचा खेळा शिल्लक आहे आणि टीम I11 कोण उत्तम दर्जाची गोलंदाजी साकार करते. चेंडू क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. बबली या फलंदाजाला कमालीची खेळी साकार करायची आहे आणि सध्याच्या घडीला कुठल्या प्रकारे मोठे फटके हे खेळू दिले जात नाहीये, परंतु यापुढील 3 चेंडूंमध्ये टार्गेट केलं तर सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल असेल. कारण आज पूर्णपणे दबबिंदूंचं साम्राज्य, गोलंदाजांचा पूर्णपणे वावर आणि गोलंदाजांची आज पॉवर पाहायला मिळेल. प्रहार प्रहार बबलीच्या बॅटमधून चांगला फटका खेळला, परंतु झेल इथे सुटला जातो. अगदी रनिंग कॅच पकडण्याचा प्रयत्न होता, परंतु झेल जमिनीला भूदान. 3 धावा होतील का? नॉसा खेळला, धोका आहे आणि हे पाहता अगदी खेळाडू होतोय रन आउट. मधून आपण चांगला फटका पाहिला, जिथे 3 धावा घेण्याचा काहीसा मानस होता, परंतु त्या धावा घेणं काहीशा कठीणाई निर्माण करणारं ठरल्या. कारण अगदी 2 धावा प्राप्त केल्या. 3री धाव घेत असताना अगदी बबलीला मात्र माघारी पडतावं लागलं आणि आता
धाव पुस्तकावरती रुजू होत असताना धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट, धावसंख्येची गुंतवणूक, एकूण धावा 42, विकेटचं पतन सातत्याने घडलं जातं. गोलंदाजी असेल आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण हे धाकट राहिले. राईट मोर द विकेट मारा केलाय, खरा फिल्डिंग आणि हे पाहता सीमा पार येतोय हा बलवान चौकार, लेग बाईट्स. दर्जाची संगीताची मैफिल पाहायला मिळते. डीजे वादक म्हणतात की आपण डॅनी केव्हा येणार, कारण गुलाबी थंडीमध्ये त्यांचा डान्स खूप देखणा असतो. परंतु सध्याच्या घडीला धावा वेगानं पुढे मार्गस्थ होत आहेत. 7 गड्यांचा खात्मा, 46 धावा धाव पुस्तकावरती आणि या पहिल्या पूर्वार्धातील अगदी शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मनीष मनमोहित करणारा हा चेंडू सफर केलाय आणि हे पाहिलं तरी ते नो बॉलचा इशारा राहिलाय. अगदी नो बॉल करार इथे दंडित घोषित केलं जातं. इट्स नो बॉल. अगदी हा करारा दे धक्का राहिले. मनीष मात्र ह्या गोलंदाज अखेरच्या क्षणी अगदी अति उसळीचा चेंडू सफर केलाय. हे प्रथम दर्शनी पंचांनी पाहिलं, हेरलं आणि त्यानंतर हा अंतिम निर्णय कंट्रोल रूम कडे इथे आलाय. नो बॉल. काहीशा नाट्यमय घडामोडी. अगदी अंतिम बॉल जिथे आपण लेग बायच्या स्वरूपामध्ये 5व्या चेंडूगणिक 4 रन्स पाहिल्या आणि अखेरच्या क्षणी इथे मात्र दंडित घोषित केलं जातं. इट्स नो बॉल आणि या चेंडूगणिक धावा पुढे सरसवल्या जात आहेत. 47 धावा आता लढण्याजोग साई रक्षा 11 कोपरुली संघ आई गावदेवीच्या नावानं हाही संघ खेळताना पाहायला मिळतो आणि सध्याच्या घडीला त्यांच्या नावापुढे मोहर लागली आहे. संतोष शेठ पाटील गोल्डन मॅन कोपरुलीच्या माध्यमातून साई रक्षा ट्रान्सपोर्ट्स. आई गावदेवी कोपरुली या संघ एक वेगळीच भरारी घेत असताना आई 11 कोण संघ सुद्धा तितक्याच देखण्या पद्धतीचा खेळ करतो. कारण आई 11 कोण संघ जेव्हा आमदार चषक कोपरुली स्पर्धेमध्ये येतो तेव्हा नेहमीच विजयाची घंटा त्यांच्या माध्यमातून नेहमीच वाजताना पाहिले. त्या स्पर्धेतून अनिकेत मात्रेनं मॅन ऑफ द सिरीजची बाईक सुद्धा जिंकली. हा सुद्धा इतिहास आहे आणि त्या स्पर्धेचा अगदी गवगव असतो. 12 किंग सन्माननीय रोशन शेठ रमेश शेठ पाटील यांच्या नावानं ती आपण दमदार स्पर्धा पाहतो. आणि अशा रीतीने अगदी खेळाचं पहिलं पूर्वार्ध समाप्त होताना पाहिलं आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये एकूण धावा लागल्या गुणतालिकेवरती 49 आणि जिंकण्यासाठी 50 धावसंख्येची आवश्यकता आहे आई 11 कोणला. तर येणाऱ्या उत्तरार्धामध्ये अगदी 50 धावसंख्येची आवश्यकता आहे. उत्तम दर्जाच्या स्पर्धेचं सध्याच्या घडीला आपल्याला उत्कृष्ट दर्जाचं आयोजन पाहायला मिळतं. साई स्टार क्रिकेट संघ विहीगर तर्फे रायगड जिल्हा परिषद चषक सन्माननीय श्री विलासदादा फडके यांच्या नावानं ग्रामस्थ मंडळ चषकाची दमदार स्पर्धा पाहायला मिळेल. 15 मार्च ते 19 मार्च डे नाईट स्पर्धा असणार आहे. प्रथम पारितोषिक 1,20,000, द्वितीय पारितोषिक 60,000, तृतीय पारितोषिक 30, चतुर्थ पारितोषिक 30, पंचम 30,000 आणि षष्टम 3,000 अशा आपण बक्षिसांची खैरात तुम्हाला पाहायला मिळेल. उत्तम दर्जाचं आयोजन सन्माननीय श्री खास एक रॉयल व्यक्तिमत्व सन्माननीय श्री विलास नारायण फडके माजी सदस्य रायगड जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून साई स्टार क्रिकेट संघाच्या वतीनं विगरच्या मायानगरीमध्ये एक दमदार आयोजन पाहायला मिळेल. संपर्क करायचा असेल तर दीपकबाई फडके यांच्याशी आपण संपर्क करा. थँक्यू. तर नक्कीच धन्यवाद रोशन. सन्माननीय रमेशजी भगत साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. श्री समर्थ स्नॅक्स कॉर्नर तर इथे टॉस होणार आहे. मी विनंती करेन बेलपाडा या कॅप्टन या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस मॅन्डेटरी आणि आपण इथे टॉस करतोय. 5 षटकांचा सामना आहे. तर सन्माननीय साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल.
सिद्धू 11 कैरे, पातळगंगा MIDC आणि रसायन विभागातून आलेला संघ. तर टॉस त्याने जिंकलाय, डिसिजन पेंडिंग आहे. सिद्धू 11 कैरेनं टॉस जिंकलाय. आणि याच दरम्यान आपण पाहतोय रायगड जिल्ह्यातील मानाची स्पर्धा आणि त्या स्पर्धेचे आयोजक विजय शेठ ठाकूर आपण पाहतोय, स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषकाचे आयोजक आणि त्यांचे चिरंजीव स्मित विजय शेठ ठाकूर यांचं आगमन झाले. मी दिलीप पाटील अर्थातच पिंटू शेठ यांच्या वतीनं विजय शेठ ठाकूर यांना विनंती करतो का आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हायचे. धन्यवाद. तर मॅचकडे वळणार आहोत आणि उत्तरार्धामध्ये ऐकूया पुन्हा एकदा लोकप्रिय आवाज बाबूशाह सरांना आपण ऐकणार आहोत. आणि मध्यरात्रीनंतर आपण त्यांची ड्रेसिंग आता चेंज होताना पाहिली. यस, मॅच ऑन. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया सागर सर. चलेंगे यहाँ पर रात बढ़ने के साथ साथ ठंड बढ़ने के साथ साथ देखते हैं मुकाबला कहाँ तक पहुँचते हैं. पर हम विजय शेठ ठाकुर शब्द के इस वक्त तशरीफ रखते हुए गुजारिश करना चाहेंगे, आइए स्वागत है आपका. बड़ा एक बिग शो जिनकी तरफ से कंप्लीट हुआ. आने वाला वक्त में देखिए बात करेंगे नेरे तुंदरे विभाग में. देखिए बहुत सारा क्रिकेट देखिए आपको जिसका हंगामा शुरू है और मुझे लगता है शायद इस साल अप्रैल तक जाएगा यहाँ पर कांचन सर. चाहे 40+ लीजिए चाहे रेगुलर लीजिए, यहाँ पर 50 रनों की टारगेट है. भलाई देखिए टारगेट बड़ा नहीं है, लेकिन कांचन सर कहते ना कोई गिराने में राजी है तो कोई गिरने में राजी है, लेकिन जो गिरकर संभल जाए वही जितना बाजी है. क्योंकि शुरुआत में देखिए बात करेंगे अविनाश का विकेट गिरा था, उसके साथ साथ देखिए बात करेंगे रोशन पाटिल जिन्होंने खुद के टूर्नामेंट के ऊपर क्या तहलका मचाई थी बल्लेबाजी में. लेकिन रोहित पाटिल की बात करेंगे सबसे जो इस वक्त की बात करेंगे गेंद से लीजिए बल्ले से लीजिए बहुत अच्छी बल्लेबाजी करते हैं, उनका भी विकेट गिरता हुआ यहाँ से. लेकिन उसके बाद देखिए नितिन पाटिल ने अच्छा जिम्मेदारी को निभाया और उनका साथ देखिए कुलदीप ने अच्छा दिया. पर देखते हैं 50 के टारगेट के यहाँ पर हमारे शैलेश दादा पाटिल भी देखिए बात करेंगे इस वक्त तशरीफ रखे, एंजॉय ले रहे हैं. स्वागत है पूरी तरह से यहाँ पर. जितने भी देखिए दोनों टीम के अतिथि मानने पर आए हैं ऑनलाइन जुड़े हैं, सभी का स्वागत है यहाँ से. और इस टूर्नामेंट में देखिए बात करेंगे शाम से लेकर से कंचन सर बात करेंगे रात के 12 के करीब पहुंच रहे हैं. लेकिन माहौल देखिए एकदम खूबसूरत बना है. भलाई देखिए दर्शक उतना नहीं है, क्राउड उतना नहीं है, क्योंकि पहले थे दीवाने अब लगे हैं कमाने. नौकरी जॉब धंधा बिजनेस सब चीजों को लेकर चलना पड़ता है. लेकिन देखते हैं 50 का टारगेट से ओ पहला गेंद के ऊपर देखिए यहाँ से स्लोक स्वीप है, डब्बे में डब्बा डब्बे में केक है, घुटना टेक तमाशा देख आता हुआ पहला 4. पहला गेंद के ऊपर देखिए 4 रन आता हुआ. खड़े खड़े थोड़ा सा स्लोक स्वीप के लिए यहाँ पर पता था यहाँ पर बैटर को देखिए. और मैंने पहले ही बताया था कि कांचन सर I11 कौन टीम ना नेचुरल गेम खेलते हैं, सेंसिबल क्रिकेट खेलते हैं, बिल्कुल से फालतू की इनकी शॉर्ट सिलेक्शन रहती नहीं है, एकदम क्रिकेटिंग. ये देखिए क्रिकेटिंग टाइमिंग भाई, क्योंकि इस सीजन में मैं लगातार इनके मैच देखते जा रहा हूँ. क्या कमाल का आउट ड्राइव है भाई, यहाँ से कवर को चीरता हुआ यहाँ से 4 रन. संभालना जानता है. और एक देखिए बड़ा हिट, ऊंचाई तो ली है, क्या लंबाई लेकर जाएगी. 1 बाउंस शायद ऐसा लग रहा है. देखते हैं अंपायर का डिसीजन क्या आता है. दिल है नरम और खून में गर्मी है भारी. और अनिकेत देखिए बल्लेबाजी कर रहे हैं, लेवारी लेवारी लेवारी. मुख्य आयोजक दिलीप पाटील अर्थातच पिंटू शेट आणि त्यांचे जवळचे सहकारी आम्ही पाहते युवा उद्योजक भूषण जगे जे आम्हाला या स्पर्धेचे कूलरचे पुरस्कर्ते, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. तर पुढचा सामना बघा, दोन्ही संघ रेडी राहा. कदाचित आज एक संघ आम्ही क्वालिफाय करू फ्रेश लॉट्स मधून आणि हा प्रयत्न असेल. धन्यवाद. तो चलिए 3 चौका देखिए ऐसे लगातार से मैदान के चारों तरफ देखिए रन निकाल रहे हैं यहाँ से.
दिल है नरम और खून में गर्मी है भारी। और बैटिंग देखिए एकदम से ले भारी। अब रोहित पाटिल की बात करेंगे यहाँ से। रोहित पाटिल देखिए थोड़ा सा मुझे लग रहा है अब राउंड 2 विकेट से जाएंगे। थोड़ा सा देखिए फील्डर की क्या बात करेंगे यहाँ पर से। रखा यहाँ पर और फुल लेन एकदम से देखिए यहाँ से सीधा देखिए पर स्ट्रेट खेलना चाहते थे। अच्छा सोच यहाँ पर थोड़ा सा एंगल बदल कर गेंदबाजी करते हुए। कहते ना जिंदगी में कुछ पाना है ना सिर्फ तरीका बदलो इरादा नहीं। और यहाँ से थोड़ा सा सोच बदला है। और देखते हैं यहाँ से मैंडेटरी पावर प्ले खास करके पहला ओवर चलता हुआ 3 चौका देखिए। ओ चलिए करारी यहाँ पर देखिए टाइमिंग मिड ऑन नहीं है लॉन्गर्स बाउंड्री लाइन पर है। एक रन आता हुआ यहाँ से। और कंचन सर देखिए कहते ना झूला जितना आगे भी जाता है ना उतना पीछे भी आता है। भले पहला 3 चौका आ चुका है अगर वही 3-4 गेंदें अच्छी हो जाती है ना फिर आप गेम में वापस आ सकते हो। यही तो दोस्तों क्रिकेट है भाई। यहाँ से क्रिकेट देखिए छुपा रुस्तम है कब कहाँ नतीजा रिजल्ट लाएगा एक कहना बड़ा कठिन। यहाँ से अक्षय मात्रे बहुत बढ़िया देखिए इस सीजन के इन्फॉर्म खिलाड़ी है टॉप ऑर्डर के बल्लेबाज है। और हल्के हाथों से देखिए यहाँ पर सेंसिबल क्रिकेट से कहते ना वल से ज्यादा बुद्धि का इस्तेमाल करो। वल हमेशा आपको लड़ना सिखाता है लेकिन बुद्धि हमेशा आपको जितना सिखाता है। अब रोहित पाटिल देखिए बात करेंगे 3 चौके खाने के बाद है अच्छा कमबैक दिखाते हुए अंतिम गेंद पर 2 रन खर्च करने के साथ साथ स्कोर देखिए पहुंचा है 14 रन से। समीकरण की बात करेंगे तो अभी भी 24 गेंद 36 की जरूरत है। अगर प्रति ओवर की बात कर लेंगे ना यहाँ पर 9 के अवसर से रन बनाना है। बार बार चलिए भाई बात करेंगे यहाँ पर हमारे चंद्रकांत दादा बात करें देखिए बात करेंगे। और रोशन पाटिल देखिए 12-12 किंग है जिनके क्लासमेट है। क्या बात है ये दोस्ती होती है। दोस्ती के लिए कुर्बानी दे रहे हैं। जियो जियो डांस करो भाई। यहाँ से 14 रन बनाए। तो चलिए बात करेंगे यहाँ से। चलिए बालचंद्र दादा देखिए इस वक्त तशरीफ रखते हुए स्वागत है आपका। निश्चित रूप से जादू की झप्पी हमारे चंद्रकांत दादा देखिए देख सकते हैं यहाँ पर से बहुत बढ़िया देखिए यहाँ से क्योंकि रोशन पाटिल देखिए बात करेंगे 12-12 किंग है उनके क्लासमेट खास करके। और अभी देखिए समीकरण की बात करेंगे 24 गेंद 36 की जरूरत है। ओ या चलिए और एक बढ़िया कवर ड्राइव देखिए यहाँ से जहां पर लॉन्ग ऑफ तैनात है लेकिन से बन गए वहां पर दर्शक है। क्या क्रिकेट का सुंदरता देखिए यहाँ से आता हुआ और एक 4 रन। बैटिंग तेरा देख के यहाँ हर कोई परेशान है भाई। नहीं बाबा। हाँ ये चलिए बात करेंगे यहाँ से। रोशन दादा अभी वादा निभा रहे हैं मैदान के अंदर भाई। तो चलिए बात करेंगे चौके के साथ साथ देखिए यहाँ पर रनों की बात करेंगे 18 तक पहुंचे हैं और यही काम करना होगा यहाँ पर से। फूलों सा सेरा तेरा देखिए पर सॉन्ग लगाता है लेकिन कंचन सर कहते हैं ना डाली से फूल टूट जाए तो उस फूल को जोड़ नहीं सकते हैं लेकिन डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं। पर शॉर्ट स्क्वायर लेके फील्डर से यहाँ पर ओ गेंद को देखिए रोकना चाहे था यहाँ से। जल्दबाजी में कहते हैं ना हम अपना उम्मीद छोड़ देते हैं लेकिन इस उम्मीद अभी कभी हमें छोड़कर नहीं जाता है यहाँ से। क्या बढ़िया क्लासिक देखिए बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ से। स्कोर की बात करेंगे स्कोर देखिए यहाँ से जाकर पहुंचता हुआ 20 रन देखिए यहाँ से। और अभी तक देखिए बात करेंगे हल्की हाथों से बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ से कोई ज्यादा जल्दबाजी नहीं कर रहे हैं यहाँ से। थोड़ा जो युवा खिलाड़ी है ना राइजिंग स्टार है थोड़ा बहुत सीखने वाली चीज है इस बल्लेबाजी में। कंसन से देखिए 50 रन सुनने में ऐसा लगता है कि बहुत सारा 5 ओवर में लेकिन देखिए जिस तरह से बल्लेबाजी हो रही है एकदम आसान बना रहे हैं। और देखिए क्लासिक टाइमिंग देखिए कितना अच्छा है पर क्या पावर हिट है यहाँ से। हाँ निश्चित रूप से पावर हिट है। AK-47
चलिए छक्का देखिए बहुत बड़ी थी, यहाँ से मैच और करीब आ जाएगा। 26 तक पहुंच गए यहाँ से, लेकिन उलझन तो बहुत है, सुलझाओ कैसे। अब गेंदबाज मंगेश ठाकुर यहाँ से बैटर को रोके कैसे भाई। 26 देखिए 26 रन, अभी भी 24 की जरूरत है, अभी भी मैच बैलेंस है, लेकिन यहाँ से और थोड़ा सा लेन को खींच कर रखा। देखिए यहाँ से डायरेक्ट हिट है, लेकिन सही जगह पर आ गए समय पर। अच्छा थ्रो था यहाँ से, टेनिस गेंद देखिए हमेशा वक्त लेकर जाता है और सिंगल के साथ साथ देखिए स्कोर जाकर पहुंचा। 27 रन देखिए, और क्या बढ़िया बल्लेबाजी देखिए, छक्का यहाँ पर लगाए अक्षय मात्रे, और उसके बाद देखिए सिंगल खेलते हुए यहाँ से अक्षय ने बता दिया बल्लेबाजी में कि मुझे बंदूक भी चलाना आता है और गिटार भी बजाना आता है। एक बड़ी खिलाड़ी की पहचान होती है, पहला बड़ा हिट और उसके साथ है, और उसके बाद देखिए पहले बंदूक के गोली निकाली और उसके बाद देखिए गिटार। ओ कमाल का देखिए, और एक अप ड्राइव यहाँ से। अतिथि मान्यवर देखिए इस वक्त तशरीफ रखते हुए स्वागत है। निश्चित रूप से कंचन सर बात कहा जाए तो महाराष्ट्र कहा जाए तो घर में छोटी सी भी फंक्शन होना रात का 12-13 बजे तक। बालू स्टेट देखिए बात करेंगे, शाम से जो चेहरा खिली हुई थी वही नक्कीच, चेहरा खिला हुआ है। बाबूशाह सर इथे रॉयल स्टॅग ग्रुप यांचे इथे आगमन झाले. अध्यक्ष अंकुश पाटील यांचे इथे आगमन झाले. महेंद्र पाटील असतील, गणपत कोळी असतील, त्यांचं सहर्ष स्वागत. आणि रॉयल स्टॅग ग्रुप, अनेक ग्रुपची नावं असतात बाबूशाह सर महाराष्ट्रामध्ये, स्पेशली रॉयल स्टॅग ग्रुप आलाय. उपाध्यक्ष दिनेश मसने यांचं सुद्धा इथे आगमन झाले. आणि मगाची जे बघा यशवंत पाटील होते, जे आमचे कन्नडी भाषेचे समालोचक, त्यांच्या समालोचनाचं प्रेम त्यांना आवडलं आणि त्यांना आज गिफ्ट दिलं. ऑलराउंडर प्रवीण बोपी यांचे इथे आगमन झाले. तो चलिए बहुत बढ़िया देखिए हमारे महेंद्र दादा सबके लाडले देखिए पर इस वक्त तशरीफ रखते हुए अंकुश दादा, और उसके साथ है बालचंद्र दादा देखिए बात करेंगे, देशी ग्रुप है, उनका भी स्वागत है निश्चित रूप से। बहुत बढ़िया देखिए दादा, शाम से लेकर रात देखिए 12 के करीब है, बहुत अच्छे देखिए आपका स्वागत है। चलिए थोड़ी सी हंसी मजाक होती रहेगी, मनोरंजन होता रहेगा, लेकिन मैच में जाना बहुत जरूरी यहाँ पर है। 2 ओवर का खेल कंप्लीट हुआ है, 2 ओवर के साथ है टीम का स्कोर देखिए 29 रन पहुंचा यहाँ पर है। अभी भी देखिए बात करेंगे 18 गेंद देखिए यहाँ से 18 चेंडू 21 धावाची गरज आहे. मॅच एकदम रोमांचक स्थितीवर आहे. रोशन काय होणार मॅच, नाही या मॅच या ओव्हर मॅचचा टर्निंग पॉइंट है क्या। नितिन यहाँ से ओवर बल्लेबाजी में देखिए नितिन पाटिल ने अच्छी किए थे, लेकिन इस बार देखिए खड़े खड़े देखिए यहाँ पर लहरा दिया, चहला दिया यहाँ से, और क्या बढ़िया देखिए यहाँ से गेंद को क्या रोका गया, हाँ शायद रोका गया गेंद को यहाँ से, लेकिन तब तक देखिए दोनों बैटर ने बड़ी इत्मीनान के साथ है 3 रन 2 रन कंप्लीट है। नक्कीच बाबूशाह सर, सिद्धू 11 कैरे आपला डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन आपला कळवा. यस, फील्डिंग नहीं, पेंडिंग का मतलब ज्यादातर फील्डिंग ही रहता है। चलिए अंपायर 3 रन कंप्लीट है ना, हाँ ओके, चलिए 3 रन यहाँ पर कंप्लीट है यहाँ से, क्योंकि कभी कभी थोड़ा सा हल्की से डाउटफुल रहता है ना, उससे भी क्लियर करना जरूरी हो जाता है। लाइव टेलीकास्ट बाद रहते हैं, स्कोरर रहते हैं, कमेंटेटर रहते हैं, 12 खिलाड़ी रहते हैं, हर किसी के दिमाग में कुछ ना कुछ चलता रहता है, लेकिन 12 खिलाड़ी सबसे ओ या चले बड़ी आसानी से देखिए शॉटम पुल, एकदम कंट्रोल भरा शॉट था यहाँ पर, कंट्रोल में थी देखिए, लेन इतना छोटा नहीं था, लेकिन नजरें देखिए इनकी बहुत बड़ी थी, यहाँ से अपने आप को थोड़ा सा बैकफुट में लिया और 4 रन। इनके साथ साथ है अभी तक देखिए साझेदारी नहीं टूट पा रहा है यहाँ से। आई लेबन कौन टीम देखिए, कांचन सर कितनी अच्छी क्रिकेट देखिए, एकदम नजाकत है, ताकत दोनों चीजें, और हल्की से देखिए यहाँ से 50 रन इतना बुरा नहीं था। कांचन सर अगर शुरुआत में 2-3 विकेट चटका देते ना तो शायद ये 50 को भी 55-60 बना सकते थे, लेकिन जिस तरह से क्रिकेट का क्लास यहाँ पर अनिकेत मात्रे और अक्षय मात्रे ने दिखाए ना, काबिले तारीफ। इसे कहते हैं जय और बीरू की जोड़ी, और गेंदबाज के कमर तोड़ी, एकदम कमर तोड़ बल्लेबाजी, और स्कोर को देखिए पहुंचा दिया यहाँ से। टोटल की बात कर लेंगे, टोटल देखिए जाकर पहुंच गया 38 38 रन। अभी जीत के लिए देखिए बात करेंगे 12 की जरूरत है,
और गेंद की बात करेंगे 15 गेंद जहां से शेष है। अब कठिन थोड़ा सा मैच दूर जा रहा है यहाँ से। अब मुझे लगता है सिर पे गेंदबाजी फील्डिंग दोनों चीज है, और सबसे पहले ये दोनों बल्लेबाज को रुकना तो कठिन है, लेकिन इस क्रिकेट में कोई भी चीज नामुमकिन नहीं है। कितना लकड़ी कितना भी गीला वो जलता है जरूर, बैटर कितना भी बड़ा वो गलती भूल करता है जरूर। 11 की जरूरत है यहाँ से, 14 गेंद बचा यहाँ से। और एक देखिए यहाँ से, ओ यहाँ पर देखिए और 2 रन यहाँ पर आता हुआ, मिस फील्डिंग देखिए यहाँ से। और बहुत बढ़िया देखिए ये जो क्रिकेट बल्लेबाजी दिखाई ना, मैंने ये बात बताया, सीखने वाली बात है यहाँ से। कोई जल्दबाजी नहीं की, बड़े इत्मीनान से काम लिए। टीम का स्कोर देखिए यहाँ पर 41 तक पहुंचा दिए। अब 13 गेंद देखिए 9 की जरूरत है। यही तो बात है कि बल से ज्यादा बुद्धि का इस्तेमाल करो। बल हमेशा आपको लड़ना सिखाता है, लेकिन बुद्धि हमेशा आपको जीतना सिखाता है। और ये देखिए सेंसिबल क्रिकेट, कोई जल्दबाजी नहीं ले रहे, कोई मौका देना नहीं चाहते तो बड़ा हिट लगाकर मैच को फिनिश कर सकते हैं, लेकिन से एकदम से देखिए कोई भी हल्की भी एक मौका नहीं देना चाहते हैं। और कहां से हम यहाँ से ये भी नहीं कह सकते कि कोपरेली टीम खराब क्रिकेट खेला। यहाँ पर शायद अक्सर देखिए बात करेंगे खास करके इस नाम से। कोपरेली टीम देखिए आज मैदान पर उतरी है, और जहां पर देखिए पानी की मांग हुई है। 12 खिलाड़ी 12 मेन से पाणी लेकर जाइए तुरंत से। तर नक्कीच या स्पर्धेचे आमचे पुरस्कर्ते मोबाईल्सचे यशस्वी युवा उद्योजक महेश मसने यांचं इथे आगमन झाले। त्यांना विनंती करेन का आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये यायचे। 12 गेंद देखिए 7 की जरूरत है यहाँ से। अभी भी देखिए कांचन सर, मैं आखिरी गेंद तक कभी हार नहीं मानता हूँ। भला ही मजबूत स्थिति में I11 कौन टीम है, लेकिन क्रिकेट है दोस्तों, कुछ कहा नहीं जा सकता है। कहते ना जो खुद को समझती थी आलिया, उसे भी कभी कभी मिल जाता है कालिया। ये क्रिकेट ऐसा है, जीत हमेशा आपको दिखाई देती है, लेकिन हार कभी दिखाई नहीं देती है। छुपा रुस्तम का जिसे कहीं भी उभर सकता है। 12 गेंद बची है, 7 की जरूरत है। मैदान पर ड्रिंक्स पानी है, चलते थोड़ा डीजे के पास। तो चलिए वापस फिर से पानी। चलिए यहाँ पर 7 की जरूरत है, 12 गेंद बचाए। कुलदीप कुछ बल्लेबाजी में आकर रन जोड़े थे यहाँ से। कवर वहां पर देखिए तैनात है, डीप कवर से, लेकिन जब तक देखिए गेंद को रोक लेते तब तक देखिए 2 रन आता हुआ यहाँ से। कांचन सर देखिए इस इनिंग में बहुत कुछ चीजें देखने को मिला यहाँ से। क्या बैटिंग की देखिए अभी तक की कहूंगा मजबूत साझेदारी। जिस विकेट पर देखिए शाम के समय लग रहा था रन बनाना कठिन है, और रात 12 के बाद अक्सर रन नहीं बनता है यहाँ से, लेकिन इस 50 रन को देखिए बात करेंगे कितनी आसानी से करीब पहुंच रहे हैं। देखिए कोई मौका नहीं दे रहे यहाँ पर, स्विंग के साथ थोड़ा सा स्टेप आउट करके खेले यहाँ से। इसलिए कहा जाता है मोबाइल में नेटवर्क, क्रिकेट में फुटवर्क ये होना बहुत जरूरी हो जाता है यहाँ से। और कितनी अच्छी अभ्यास के साथ ये टीम उतरी है। इसलिए कहा जाता है ना, बगैर अभ्यास जब खेलोगे क्रिकेट तो कैसे मिलेगा विकेट। अभ्यास बहुत जरूरी रहती है यहाँ से। अभी भी 10 गेंद बचा है, जीत की बात कर लेंगे तो यहाँ से 4 की जरूरत है यहाँ से। 4 रन 10 गेंद बचा है। कुलदीप है हल्की हाथों से देखिए यहाँ पर कट केला, यहाँ पर कवर तैनात है, 1 रन आएगा। और से कोपरेली टीम देखिए बहुत अच्छी क्रिकेट इनके अंदर भी देखिए समाई हुई है। वक्त वक्त की बात होती है, कहते ना वक्त बुरा रहता है रक्त नहीं, आज तेरी है तो कल मेरी भाई। 9 गेंद देखिए अब 3 की जरूरत है। मत हो उदास लोग देंगे तुझे ताना, सर वो भी झुका लेंगे जब जब आएगा तेरा जमाना। हर किसी का वक्त दिन आता है। ये देखिए भाई, गली में दिल चुराना और गली में रन बचाना कभी भी आसान नहीं रहता है। टेनिस क्रिकेट हमेशा गली खुला रहता है, थर्डमैन नहीं रहता है, और जिसका फायदा मिलता है। चौके के साथ साथ मैच हुआ है फिनिश, और मैच के मैन ऑफ द मैच। तर नक्कीच मनन ऑटोमोबाईलचे ओनर्स महेशजी मसने आमचे युवा उद्योजक आहेत माझे गावचे। मनन मोबाईल्स यांच्याकडून या स्पर्धेला सर्व मॅन ऑफ द मॅच सामनावीर ट्रॉफी ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केला त्यांचा आम्ही धन्यवाद देतो। आणि या गावचे पोलीस पाटील कैलासवासी दामोदर काशीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ सर्व आम्हाला ट्रॉफी ज्यांनी स्पॉन्सर केल्या, आणि त्यानंतर फटाके